महानगरपालिकेचा कर वगैरे भरायला तुम्ही सगळे म्हणजे कर वगैरे भरता, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला त्याचा मोबदला भेटत नाही असं वाटतंय का? नहीं ना, नहीं बदल ऐसा है। आता नवीन चेहरा पाहिजे की जुने नगरसेवक पुन्हा रिपीट? नवीन चेहरा पाहिजे मला। नवीन चेहरा हो, कुणाची हवा आहे इकडे? अभी तो हाजी फिरोज साहब हैं, गफूर पठान हैं, उसके बाद और कौन है रईस सुन के, ये लोग सब हैं। नए जो आएंगे उसको देखेंगे क्या है, तो ये मसला है। ते जुने माजी नगरसेवक होते, आता ते परत पुन्हा एकदा उमेदवारीसाठी उभे आहेत, निवडणुकीसाठी उभे आहेत उमेदवार म्हणून, तर तुम्ही त्यांना मतदान करणार का मग? करना ना। कामं पण झाले नाहीत, मतदान पण करणार, परत नवीन चेहरा मौका पण देने का, फिर मौका देने का? हाँ, सामने वाले को मौका देने का। जब इसको दोनदा जब आपको मैंने देख लिया काम करते हैं, कैसा किया नहीं किया वो मुझे पता नहीं, सामने वाला ना आएगा तो दिखेगा ना मुझे वो क्या करता, ये भी एक मसला है। नवीन उमेदवार पाहिजे म्हणजे लोक अगदी बिंदास बोलत आहेत। याच्या अगोदर महानगरपालिकेला मतदान केलं आहे का? हो केलं आहे ना, ह्याच्या आधी केलं आहे कधी केलं होतं? 2017 साली आणि आता 2024ला। 2024ला काय समस्या काय आहे एकंदरीत इकडे? समस्या अशी आहे की हा जो रस्ता आहे ह्याच्या आधी मी सगळे जे नगरसेवक होते त्यांना सांगितलं की आबा आमच्या इथं रस्ता नाही आहे, लोक पडतात आहे, लोक म्हणतात की आम्ही दुपारी 2 वाजेपर्यंत रस्ता करून देऊ, अजून तक त्यांचे 2 वाजतात आहे, अजून 2 वाजले तरी येतात आहे। एक जण तर म्हणला लक्षात असू द्या आम्ही उमेदवारी म्हणून इथनं, अरे पण आहे बरोबर आहे, पण लोक पडतात, रस्ता नाही आहे, एवढी 6-6 मजली बिल्डिंग होती, आज पार्किंग बघा केवढंच आहे, काय आहे 6 मजली बिल्डिंगला पार्किंग नाही? हे बघा ना, तुम्हीच बघा ना, आता आम्ही तर काय दाखवणार आहे का पार्किंग? सगळे जबाबदार कोण आहे त्याला? प्रशासन ते जबाबदार आहेत। आज रात्री 10:30 वाजता रिक्षा लागतात, रिक्षामध्ये लोक बसतात, दारू पीत बसतात, काय बसतात, पोलिसांचं काम आहे यायचं बघायचं काय चाललं आहे काय नाही, कोणी येत नाही काय नाही। रस्ते तर बघा कसे आहेत, लोक पडतात काय होतात। आता इथं बघा, इथं अर्धा रस्ता ह्याचा आहे विटांचा आहे, अर्धा रस्ता सिमेंटचा आहे आणि अर्धा रस्ता तुमचा डांबरी आहे। मग एक तर करा ना तुम्ही,